नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला अगदी खूप उपयोगात येणाऱ्या किचन टिप्स शेअर करणार आहे, ज्याने की तुमच्या अवघड कामे खूप सोपी होतील आणि मेन म्हणजे तुमचा टाईमसुद्धा वाचेल. चला सगळ्यात पहिली ट्रिक बघूया. आपल्याकडे ना अशा डायमंडच्या बांगड्या असतात किंवा मग अशा बांगड्या असतात की त्यावरती भरपूर वर्क असतं. मग आपण ना ते कुठे ठेवलं तर त्यावरचे डायमंड पडतात किंवा ते वर्क इकडे तिकडे गुंतून ते वर्कसुद्धा खराब होतं. मग आपल्याकडे ना असे पद्धतीने बो असतात बघा, मोठे रबर्स असतात जे की आपण बन वगैरे बनवण्यासाठी किंवा मग अगदीच मोठे केस असले तर आपण मोठ्याच रबरचा वापर करतो. तर या अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या वर्कवाल्या बांगड्या यावरती ठेवायच्या आहेत. त्यावरची डिझाईनसुद्धा पडणार नाही. जर हे कुठेतरी पडलंच, इन केस जर बांगड्या अशा कुठेतरी पडल्यात तर त्याची डिझाईन तर हलणारच नाही. मेन म्हणजे जर खाली पडलं तर त्या काचेच्या असतील तर त्या फुटणारसुद्धा नाही. रबरचासुद्धा वापर होईल आणि आपल्या बांगड्यासुद्धा सेफ राहतात. आणि अशाही बांगड्या आपण काही ऑकेजन असला तेव्हाच घालतो. त्यामुळे ह्या बांगड्या अशा पद्धतीने नक्की ठेवा. त्याची शाईनसुद्धा जाणार नाही, त्यावरचे डायमंडसुद्धा जाणार नाही आणि त्याचं वर्कसुद्धा जाणार नाही. ही ट्रिक सगळ्या महिलांसाठी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपली मुलं काय करतात, आता त्यांना वही पेन जरी दिलं तर पेनाची एक ना किंवा मग हातावर म्हणा, पायावर किंवा अशा पद्धतीने रेघोट्या ओढून ठेवतात. मग आपण ते घासायला गेलं तर त्यांना प्रचंड इरिटेशन होतं आणि ते घासू देत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, कोलगेट घ्यायचं, व्हाईटच कोलगेट घ्यायचं आणि तिथे ना थोड्याशा पाण्याचा वापर करून जिथे त्यांनी रेषा मारलेल्या आहेत त्या पद्धतीने तुम्हाला एकदम हलक्या हाताने करायचं आहे, कारण मुलांची स्किन ही खूप सॉफ्ट असते. सो म्हणून एकदम स्लोली तुम्हाला घासायचं आहे आणि पाण्याचा वापर करून ते थोडंसं असं पसरवायचं जिथे जिथे त्यांनी रेषा ओढल्या आहेत स्किनवरती तिथे. आणि तुम्ही बघणार अगदी मिनिटाच्या आतमध्ये हे स्वच्छ होतं आणि नंतर तुम्ही स्वच्छ पाण्याने हे धुवून घेऊ शकता. बघा मी किती मोठ्या रेषा माझ्या हातावरती तुम्हाला ओढून दाखवल्या होत्या, संपूर्ण रेषा गेलेल्या आहेत. ही ट्रिक नक्की आजमावून बघा. चला नंतरची ट्रिक बघूयात. आता बघा इकडे मी माझ्या तांदूळची हालत काय झाली आहे. लसूण टाकलाय, फॉईल पेपर टाकलंय, त्याचबरोबर लाल मिरच्या टाकल्यात. सगळं करूनसुद्धा माझ्या चुकीमुळे जे आहे याच्यामध्ये किडे झालेले आहेत. आता पावसाळा म्हणाल तर पावसाळा सुरू झालेला आहे आणि मुंबई पुणे ह्या शहरामध्ये तुम्ही राहत असाल तर अगदी झड असते आणि मॉइश्चर खूप असतं वातावरणात. तर हे डाळी, तांदूळ, धान्य हे खराब होतं म्हणजे होतं. सो मी भरपूर टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. पण त्याच्यामधलीच मेन टिप माझी ही फेल गेलेली आहे. प्रॉब्लेम असा झाला की याचं जे काही झाकण आहे ते त्यामध्ये थोडंसं आय थिंक पाणी होतं. सो ॲक्च्युअल म्हणजे असं झालं की झाकणाला वरती मी एखादं ठेवलं होतं पातेलं, तर त्याचं पाणी झिरपून त्यावरती पडलं आणि ते पाणी ना कदाचित आत गेलेलं आहे. सो त्यामुळे असे किडे झालेत असं मला वाटतंय. पण ठीक आहे, आता हे किडे घालवायचे कसे? तर आपण तांदूळ तर उन्हात काही वाळवू शकत नाही. तर मग काय करायचं, पाखडून घ्यायचे आणि चाळणीने व्यवस्थितरित्या चाळून घ्यायचे. किडेच नाही तर बारीक बारीक अळ्यासुद्धा यावरती झाल्यात. आता आपण धुवून घेणार का, तर धुवून घेतलं तर उन्हात तर आपण वाळू शकत नाही आणि असंही आपल्याला काही बनवायचं असलं तर आपण तांदूळ हे स्वच्छ धुतो. मग काय करायचं आहे, तुम्ही जर खूप प्रमाणात तांदूळ साठवून ठेवत असाल तर नक्की बोरिक पावडरचा वापर करा. हा सगळ्यात उत्तम आणि शेवटचा पर्याय आहे. जो पर्याय मी तुमच्यासोबत शेअर केले छोट्या प्रमाणात असेल ते नक्की चालेल, पण थोडीफार जरी मॉइश्चर असलं किंवा झडच असली तर ते सुद्धा कामी येत नाही. अशा वेळेस तुम्ही बोरिक पावडर नक्की वापरा. बोरिक पावडर तुमच्या पूर्ण तांदूळला तुम्हाला लावून घ्यायची आहे. आता तुम्ही म्हणणार की बोरिक पावडर हे केमिकल आहे, आय नो. पण जेव्हाही आपण काही करतो, तांदूळ घेतो, सो ते आधी स्वच्छ धुवून घेतो. सो जसं की तुम्ही 1 ते 2 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेत असाल तर तसं न करता तुम्ही 2 ते 3 वेळेस किंवा 4 वेळेस स्वच्छ असे पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचे आणि मगच त्याचा वापर करायचा. तुम्ही जर 5 किलो 10 किलो तांदूळ अशाच पद्धतीने स्टोअर केले तर वर्ष काय 2 ते 4 वर्ष 10 वर्षसुद्धा त्या तांदळाला काहीच होणार नाही बोरिक पावडरमुळे. सो या पद्धतीने तांदूळ नक्की तुम्ही बोरिक पावडर टाकून सेट करायला ठेवा, म्हणजेच काय त्यावरती किडे आळ्या-जाळ्या लागणार नाही. आता बघा मला भरपूर कमेंट आल्या की लाल मुंग्या आहेत आणि मेनली किचन प्लॅटफॉर्मवरती आहे किंवा गॅसच्या अवतीभोवती होतात. सो अशा वेळेस काय करायचं, एक सोपी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते. आता पावसाळा आलेला आहे त्यामुळे या लाल मुंग्याचं प्रमाणसुद्धा कमी होत जाणार आहे. पण गरमी मात्र वातावरणात आहे, एवढा थंडावा झाला नाही. सो काय करायचं आहे,
तुम्हाला व्हिनेगर घ्यायचं आहे. स्पेशली जिथे मी हे गॅस ओट्यासाठी सांगते आहे. आणि गॅस ओटा जेव्हा तुमचा संपूर्ण पुसून होतो त्यानंतर त्यावरती असं व्हिनेगर टाकून एकदम पुन्हा पुसून घ्यायचं. सो असं केल्याने लाल मुंग्या होत नाही. व्हिनेगरच्या वासाने लाल मुंग्या बिलकुल येत नाही. ही ट्रिक नक्की आजमावून बघा, लाल मुंग्या येणार नाही. आणि इन केस जर तुम्हाला लाल मुंग्या दिसल्या तर त्यावरती व्हिनेगर स्प्रे करा, तिथनं लाल मुंग्या नक्की जातील. सो ही ट्रिक नक्की आजमावून बघा आणि ज्यांनी कोणी कमेंट केला आय होप त्यांना हा उपाय खूप आवडेल. चला आता आपल्याला कुठे बाहेरगावी जायचं असेल तर त्यासाठीची ही टिप आहे. बऱ्याचदा आपल्या घरामध्ये झुरळ झाले आणि आपण बाहेरगावी गेलो तर बाहेरगावी गेल्यामुळे आपलं घर बंद असतं आणि अशा वेळेस झुरळांची अगदी मी म्हणते संख्या अगदी वाढलेली असते आणि झुरळ अगदी घरामध्ये फिरतात. त्याचबरोबर हे जे काही मिक्सर असतं त्याच्या खाली ना जाळी असते थोडीशी, तर त्यामधून सुद्धा आतमध्ये झुरळ होतात आणि झुरळ जाऊन बसतात. मग असं नको व्हायला म्हणून काय करायचं, एखादं जुनं पुराणं कोणतंही टी शर्ट तुम्ही घेऊ शकता. तुमचं मिक्सर किती मोठं किंवा लहान आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता किंवा मोठंही घेतलं तरी पण तुम्ही अशा पद्धतीने त्याचं जे काही गळ्याकडचा भाग आहे, गळ्याभोवतीचा भाग आहे तो तुम्हाला यूज अँड थ्रोच्या रबर बँडने अशा पद्धतीने बांधून घ्यायचा आणि खालच्या बाजूने तुम्हाला अशा पद्धतीने पूर्ण गोळा करायचा. तुम्ही बघणार मिक्सरवर धूळ होणार नाही, त्यामध्ये झुरळसुद्धा जाणार नाही आणि तुम्हाला गावाकडनं आल्यानंतर फक्त तुम्हाला हे टी शर्ट काढून ठेवायचं आहे. मिक्सर अगदी पुसायची सुद्धा तुम्हाला गरज भासणार नाही. ही ट्रिक नक्की आजमावून बघा, तुम्हाला खूप काम येईल. चला नंतरची टिप बघूया. पावसाळा म्हटलं तर मॉइश्चर हे अगदी ट्रॅप होतं म्हणजे होतंच. आता त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ. मीठ हे रोजच्या भाजीमध्ये आपण वापरतो, पण पावसाळ्यामध्ये या मिठामध्ये ना अशा गुठळ्या व्हायला लागतात, मॉइश्चर पकडलं जातं आणि मग अशा वेळेस हे मीठ आपलं गुठळ्या झाल्यामुळे कधी अनावधानाने आपल्याकडून भाजीमध्ये जास्त होतं किंवा हे अगदी थोडं जरी याने मॉइश्चर ट्रॅप केलं तर संपूर्ण मिठाच्या अगदी मोठ्या मोठ्या जे आहे अगदी गुठळ्या तयार होतात. सो जर अशा पावसाळ्यामध्ये तुमच्याही मिठामध्ये अशा गुठळ्या तयार झाल्या असेल, काय करायचं, तवा हा संपूर्ण कोरडा असला पाहिजे, पाण्याचा अंश नसला पाहिजे. तवा गरम करायला ठेवायचा आणि त्यावरती संपूर्ण मीठ टाकायचं. त्यानंतर तुम्हाला 2 मिनिट काय करायचं, हे मीठ यावरती असं पसरवून ठेवायचं आणि 2 मिनटं होऊ द्यायचं. त्यानंतर गॅस बंद करायचा. तवा गरमच असेल, सो तवा गरम असताना म्हणजे मीडियम फ्लेम तुम्हाला करायची असं मला तुम्हाला सांगायचं आहे आणि तवा गरमच राहणार आहे पुढचे 5 ते 10 मिनटं. सो आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने पूर्ण मीठ जे आहे ते पसरवून ठेवायचं आहे. तुम्ही बघणार जेव्हा हे 5 मिनिटांना हा तवा गरम राहील सो तसंच त्यावरती ठेवायचं आणि नंतर एखाद्या पसरट भांड्यामध्ये ठेवायचं. पूर्ण रूम टेम्परेचरवरती येऊ द्यायचं आणि रूम टेम्परेचरवरती आल्यानंतर ज्या डब्यामध्ये तुम्ही मीठ साठवता त्यामध्ये ठेवायचं. एक काळजी घ्यायची, कधीही भाजी करत असताना आपला हात थोडासा ओलसर असतो, सो डायरेक्टली हात त्यामध्ये टाकायचा नाही कधी कधी, कारण ते सुद्धा असू शकतं. सो तुम्ही चमच्याचा वगैरे वापर पावसाळ्यासाठी करू शकता. जर छोट्या मिठाचा डबा वापरत असाल तर त्यामध्ये थोडे तांदळ जे आहे ते ॲड करून ठेवा, म्हणजे काही जरी मॉइश्चर ट्रॅप झालं तर ते तांदूळ ॲब्झॉर्ब करून घेईल. सो अशा पद्धतीने नक्की करा आणि तुम्हाला सगळ्या टिप्स कशा वाटल्या कमेंटमध्ये मला नक्की सांगा. या संपूर्ण टिप्समधली तुमची सगळ्यात फेवरेट टिप कोणती होती तेही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच टिप बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकवर जर हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे हेही मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी.